नमस्कार, मी यश कोटुरा युवा राज्य न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. चला तर आज बघूया आपण लोकांच्या मनातला नगरसेवक कसा असला पाहिजे. सर, तुमचं नाव सांगा पहिलं. माझं नागेश शंकरराव राजेगोरे नाव आहे. मी वार्ड क्रमांक 6 मध्ये राहतो आणि आमचे उमेदवार प्रतापराव पावडे सर होते. खूप इथून पुढे काय विकास झालेला नाही. याच्यानंतर जे विकास होईल ते चांगलाच होईल, कारण रस्त्याची दुरवस्था आहे, वार्डामध्ये नाल्याची दुरवस्था आहे, कोणत्याही प्रकारचा अगोदर विकास झालेला नाही. इथून पुढे जे विकास होईल घडल त्यांच्यासोबत जे जे उमेदवार आहेत, दुसरे बाकीचे 3 उमेदवार आहेत. आपलं मुकुंद सरांचे मिसेस पण आहेत, प्रताप पावडे सर आहेतच. त्याच्या बाजूने कामगिरी चांगली त्यांची इथून पुढे कामगिरी चांगली करतील. तरुण आहेत, तडफदार आहेत. आमदार साहेबांचा हात आहे त्याच्या पाठीमागे. आमदार साहेब सुद्धा आम्हाला कुठं कमी पडलेले नाहीत. आमदार साहेब भरपूर, आम्ही मुंबईला गेलो, मुंबईला आमची सोय केली, राहण्याची सोय, बसण्याची, सगळ्या व्यवस्थित जेवण्याची सोय सुद्धा केलेली. एका फोनवर कुठेही कॉल करतात, करू द्या त्यांना, ते आज आम्हाला कोणतीही मदत करतात. दवाखान्याची असो, कोणत्या सुखा दुखात आम्हाला कुठेही साथ देतात. हेमंत पाटील असतील आणि आमदार साहेब असतील, बालाजी कल्याणकर साहेब, सर्वांची आम्हाला योग्य ते साथ मिळालेली आहे. सर, मी तुमच्याकडे येतो. तुमचं नाव सांगा. माझं नाव गजानन देशमुख आहे. सध्याची नगरपालिकेची परिस्थिती कशी आहे? सध्या तर चांगली आहेत. आमचे उमेदवार आहेत प्रताप पावडे, युवा नेतृत्व आहे. आता बरेच काम चालू आहे त्याचं. सध्याच्या नगरपालिकेची कामगिरी कशी चालू आहे? सध्याची चांगली आहे, पण आमचे उमेदवार पण चांगले आहेत. काही तुम्हाला कशाची गरज आहे, अडचण भासत आहे, कोणत्या कोणत्या गोष्टीची काही कम करता आहे? जे कामाचे या गेल्या वेळेस नगरसेवकांना जे कामं केले नाहीत ते कामं इथून पुढे जे जनतेपर्यंत जे आता भरपूर कामं पेंडिंगमध्ये आहेत, ते कामं समोर न्यायचा काम आमचे प्रताप पावडे हे करतील सर. आणि जे आता भरपूर कामं असतात सर, आता निवडणुकीच्या वेळेस कोणतं काम करून ठेवणं, लोकांना एक दाखवणं, म्हणणं आम्ही हे काम करू ते करतो, पण हे कामं साक्षामध्ये नाही आहेत. इथून पुढे जे कामं करणार आहात ते आपले बालाजीराव कलाकारचे सहकारी म्हणा किंवा आपले बालाजीरावचे हे म्हणा, हे 4 उमेदवार करतील. उद्धव राहणार कुठलचे तुम्ही? प्रभाग क्रमांक 6 मध्ये. प्रभाग क्रमांक 6चे. सध्याच्या नगरपालिकेची परिस्थिती कशी चालू आहे? सध्याच्या नगरपालिकेची परिस्थिती जर पाहिली, सगळीकडेच एकदम हॉट वातावरण चालू आहे सध्याच्याला. तर त्या विषयाने आहेत. बाकी अजून आधीच्या नगरसेवकांची कामगिरी कशी होती? आधीच्या नगरसेवकांच्या कामगिरीचं जर पाहिलं तर मी सांगण्यापेक्षा जवळपास प्रत्येकाला जर विचारलं किंवा तुम्ही जरी स्वतः सांगितलं तर माहितीच आहे की काय आणि कशा प्रकारे कामं झालेली आहेत, कुठं अर्धवट आहेत किंवा कुठं कशी चाललेली आहेत. याच्याबद्दल काही सांगण्याची गरज नाही. दररोज त्या तुम्ही न्यूजवर आणि प्रत्येक ठिकाणी पाहत असाल, तर त्याचा काही विषय येणारच नाही. सर, तुमचा नगरसेवक जर निवडून आला तर त्यांच्याकडून कोणकोणते नवीन कामगिरी आपल्याला बघायला भेटेल? बघा, कसं आहे माहिती आहे का, की नवीन असं काही जे रेग्युलर जे सामान्य जनता यांना नवीन कोणतंही काम लागत नाही, ठीक आहे. पण ज्या कामामध्ये आमचे जे आता भावी उमेदवार, भावी जे आहे समजा आमचे प्रताप भाऊ आहेत आता, ठीक आहे, जे भावी नगरसेवक आहेत ते निवडून पण येतील. कारण काय की त्यांची जे कामं आहेत केलेले, त्यांच्या कामामध्ये काय की दिवस रात्र त्यांना कुठल्याही प्रकारचं काम जर समजा आम्हाला पडलं, ते साध्या लाईट असो, नाली असो, पाणी असो किंवा अजून काही कोणाचं हॉस्पिटलचं काही काम असेल, काही या कामामध्ये तत्पर असतात. अर्ध्या रात्री सुद्धा आमच्यासाठी येऊन उभं टाकतात. तर त्या कारणामुळे कसं आहे की त्यांच्या कामाच्या बद्दल सांगण्याची गरज किंवा हे करण्याची नाही. तुम्ही कुठेही जाऊन जरी विचारलं तर तुम्हाला याचबद्दलचा सगळा फीडबॅक भेटेल. तर त्यामध्ये असा काही विषयच नाही आहे. आणि आम्ही प्रत्येकाने समजा ठरवलेलंच आहे, मनापासून आहे. त्यांचा विचार आता जरी झाला असेल तर आम्ही अगोदरपासूनच भाऊंना हे म्हणायचं, भाऊ तुम्ही तयारी करा, कारण तुमच्यासारखा सपोर्ट देणारा माणूस आम्हाला पाहिजे या ठिकाणी. धन्यवाद.